आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने पुलवामामध्ये चकमकीत 2 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। जैश ए मोहम्मदच्या 2 अतिरेक्यांचा या ठिकाणी जवानांनी खात्मा केला। यामध्ये कामरान उर्फ गाझी आणि हिलाल अहमद या 2 अतिरेक्यांना या ठिकाणी ठार करण्यात जवानांना मोठं यश आलंय। पहाटेपासून या ठिकाणी ज्या घरामध्ये हे 2 दहशतवादी अतिरेकी लपून बसले होते त्याला घेराव घातला होता जवानांनी। अखेर ते घरच या ठिकाणी उडवून देऊन अशा प्रकारे या दोन्ही अतिरेक्यांचा या ठिकाणी जवानांनी खात्मा केलाय। आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या चकमकीमध्ये 4 जवान देखील शहीद झालेले आहेत तर तिथल्या स्थानिक नागरिकाचा देखील मृत्यू झाल्याचं कळतंय। मात्र या चकमकीच्या जे ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात आलं होतं जवानांमार्फत त्या चकमकीला या ऑपरेशनला एक मोठं यश आलेलं आहे, कारण जैश ए मोहम्मदच्या या 2ही दहशतवाद्यांना या ठिकाणी ठार करण्यात आलंय। कुल मिला के ऐसा कहा जा सकता है क्योंकि जिस तरीके से आर्मी ने स्टेटमेंट इशू किया तो वो लास्ट पे ही अपना स्टेटमेंट इशू करते हैं। जिस तरीके की ये भी खबर आ रही थी कि शायद एक मिलिटेंट और हो सकता है वहां पे और वो किसी और घर में शिफ्ट हो गया है, तो शायद अब कॉल ऑफ किया जाएगा ऑपरेशन को। ये कहा जा सकता है कि फिलहाल एनकाउंटर खत्म हो चुका है और 2 मिलिटेंट मारे गए हैं, जिनका के बारे में बताया जा रहा है कि कामरान एक का नाम है और दूसरे का हिलाल है। कामरान पाकिस्तानी मिलिटेंट बताया जा रहा है जिसका कोड गाजी भी है, और अब्दुल रशीद गाजी की भी जो खबर आ रही थी तो शायद वो गाजी नहीं है। अब्दुल रशीद गाजी चूंकि वो एक आईडी एक्सपर्ट भी हैं और वो अफगान वार वेटरन भी हैं, और जो यहाँ पे आए थे दिसंबर के महीने में और जिसे स्पेशली इस चीज़ के लिए भेजा गया था कि वो यहाँ पे आईडीज बनाएं और बाकी कार बॉम्ब्स बनाएं ताकि वो ज़्यादा से ज़्यादा नुकसान सिक्योरिटी फोर्सेस को पहुँचा सके। जिस तरीके से हमने देखा कि पुलवामा अटैक जो हुआ सीआरपीएफ पे, वो सबसे बड़ा अटैक था हिस्ट्री का, और बताया जा रहा है कि उसके पीछे उसका हाथ है। लेकिन अभी जो खबर आ रही है वो कामरान और हिलाल के बारे में आ रही है, जिनको यहाँ पे जो है 2 मिलिटेंट जो मारे गए हैं। तर ही महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत येत आहे। आपण पाहतोय जैश ए मोहम्मदच्या 2 अतिरेकांचा या ठिकाणी जवानांनी खात्मा केलाय। या चकमकी दरम्यान 4 जवान आपले शहीद झालेले आहेत। पहाटेपासून ही चकमक या ठिकाणी सुरू होती। मात्र सध्या हाती आलेल्या माहितीनुसार ज्या घरामध्ये 2 दहशतवादी या ठिकाणी लपून बसले होते त्या दहशतवाद्यांना घेराव करत या ठिकाणी एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। एक मोठं ऑपरेशन या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे, ज्यामध्ये हे 2ही अतिरेकांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। तर पुलवामामधल्या या चकमकीत अशा प्रकारे 2 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला असून जैश ए मोहम्मदच्या या 2 अतिरेकांना या ठिकाणी ठार मारण्यात आलेलं आहे। कामरान उर्फ गाझी आणि हिलाल अहमद अशी या दोघांची नावं ज्यांना या ठिकाणी जवानांनी ठार केलंय। तर पहाटेपासूनच चकमकीचा हा थरार या ठिकाणी रंगला होता। जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं होतं आणि या चकमकीमध्ये 4 जवान शहीद झाले। तर कामरान उर्फ गाझी आणि हिलाल अहमद हे 2 अतिरेकी या ठिकाणी ठार झालेले आहेत। तर एकूणच ऑपरेशनला आता वेग आलेला आहे। दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केंद्रीय स्तरावरती खरं तर प्रयत्न सुरू असल्याचं बघायला मिळते आणि आपला लष्कर देखील तितकाच आक्रमक झाला असून या दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी आता लष्कर देखील प्रयत्न करत असल्याचं बघायला मिळतंय। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी जे ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात आलं ज्यामध्ये या 2 अतिरेकांचा खात्मा झालाय। तर लष्करामार्फत जे कोम्बिंग ऑपरेशन या ठिकाणी सुरू होतं, जी चकमक पहाटेपासून जी सुरू होती या ठिकाणी तो थरार आपण बघत होतो। प्रत्येक क्षणाची अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत होतो। या 2 अतिरेक्यांना मारल्यामुळे आणि त्यांना ठार केल्यामुळे एक दिलासा मिळतोय। मात्र तितकीच दुर्दैव या गोष्टीचं वाटतंय की या ऑपरेशनमध्ये या चकमकी दरम्यान आपण 4 जवान देखील गमावलेले आहेत। त्यामुळे एकूणच पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमी त्या हल्ल्यानंतर खरं तर आणखीन 4 जवान आपण गमावलेले आहेत। 40हून अधिक जवानांचा मृत्यू गुरुवारपासून या 3-4 दिवसांच्या कालावधीत या ठिकाणी झालेला आहे। देश संरक्षणासाठी आपल्या देशसेवेचं व्रत निभावणारे हे लष्कर या ठिकाणी या जवानाचं संपूर्ण देशाला सार्थ अभिमान आहे। आपल्या जीवाची आपल्या प्राणांची आहुती या ठिकाणी ते देत आहेत देशाचं रक्षण करत असताना। गुरुवारी रक्तरंजित असा गुरुवार संपूर्ण देशाने अनुभवला। प्रत्येक भारतीयाच्या मनात संताप आणि तितकीच उद्विग्न भावना या दहशतवादाच्या विरोधात पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा गेल्या 4 दिवसांपासून संपूर्ण देशभर ऐकायला मिळत आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर लष्कर देखील आता
या ठिकाणी आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय आणि त्याच अनुषंगाने आजचं हे ऑपरेशन, ज्यामध्ये 2 अतिरेक्यांना, 2 दहशतवाद्यांना या ठिकाणी कंठस्नान घालण्यात आलंय. दहशतवादाचा पूर्णपणे नायनाट व्हावा हीच प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांची भावना आणि त्यामुळे लष्कराच्या प्रत्येक जवानाच्या पाठीशी आता संपूर्ण प्रत्येक देशवासीय खरं तर या ठिकाणी ठामपणे उभा आहे. देखिए, सबसे पहले मैं बता दूं कि शुपया के इलाके में इस वक्त एक और कोऑर्डिनेट सर्च ऑपरेशन शुरू किया गया. वहां पे शायद सिक्योरिटी फोर्सेस को इनपुट्स मिले हैं कि वहां पे मिलिटेंट्स प्रेजेंट है और वहां पे कोऑर्डिनेट किया गया. जहां तक आपने इस ऑपरेशन की बात की, जैसे मैं पहले ही कह चुका हूं कि रात के दौरान ही सिक्योरिटी फोर्सेस को पता चला कि इस एरिया में, जो पिंगलियाना का एरिया है पुलवामा का, वहां पे मिलिटेंट छुपे हुए हैं. फौरन कोऑर्डिनेट किया गया और इनिशियल जो फायरिंग हुई उसमें फौज को नुकसान हुआ. जैसा कि आपको मालूम है कि 3 जवान और 1 मेजर जो है उसमें उनकी जान गई है. और साथ ही जो है उसके बाद बाज़ाब्ता तौर पे यहाँ पे फायरिंग शुरू हुई और ये फायरिंग का सिलसिला इनिशियली 2-4 घंटे तक जारी रहा. उसके बाद फायरिंग का सिलसिला थम गया. मॉर्निंग में फिर से फ्रेश फायरिंग हुई और कुल मिला के 2 मिलिटेंटों के मारे जाने की खबर आ रही है. और ऐसा कम पॉसिबिलिटी लग रही है कि कुछ और मिलिटेंट हो सकते हैं, क्योंकि जिस तरीके से आर्मी ने स्टेटमेंट जारी किया, जो पास्ट प्रैक्टिस रही है उसके हिसाब से लास्ट पे वो अपना स्टेटमेंट जारी करते हैं जिसमें वो कंफर्मेशन करते हैं मिलिटेंटों के मारे जाने की. तो उसका अगर हम एक एनालिसिस करें तो ऐसा लगता है कि ऑपरेशन फिर खत्म हो चुका है. वहां पे शायद और कोई मिलिटेंट नहीं हो सकता है. 2 ही मिलिटेंट थे और वो दोनों मिलिटेंट मारे गए हैं. जो कामरान बताया जा रहा है उर्फ गाजी, उसका ताल्लुक पाकिस्तान से बताया जा रहा है, और साथ ही एक लोकल मिलिटेंट जिसका नाम हिलाल बताया जा रहा है, और दोनों का ताल्लुक जैश से था. चूंकि जो पुराना अटैक था पुलवामा में वो जैश ने कैरी किया है और उसमें साफ तौर से आदिल अहमद डार नामी जो है फिदाइन बॉम्बर था. और उसके बाद जो है वो अटैक किया गया. उसके बाद सिक्योरिटी फोर्सेज ने जरूर ऐसे मेजर्स किए होंगे और पता लगाने की कोशिश की होगी कि कहां कहां मिलिटेंट छुपे हुए हैं. और ज्यादा फोकस जाहिर सी बात है उन कमांडर्स पे होगा. जिस तरीके से अब्दुल रशीद गाजी की बात आ रही है, हो सकता है कि इंटेलिजेंस के लोग उनके पीछे लगे होंगे और सिक्योरिटी फोर्सेज ने अपना जो है दायरा बढ़ाया होगा उसकी तलाश के लिए. लेकिन बताया यही जा रहा है कि कहीं ना कहीं वो साउथ कश्मीर में होंगे, क्योंकि दिसंबर में वो यहां आए हैं और उनको स्पेशल टास्क यही दिया गया है कि तर आमच्या प्रतिनिधींनी नुकतीच आपल्याला अपडेट दिलेली जी माहिती आहे त्यानुसार आपण पाहतोय हे जे ऑपरेशन या ठिकाणी मध्यरात्रीपासून पहाटेपासून या ठिकाणी सुरू होतं ते ऑपरेशन जवळपास संपल्यात जमा आहे. कारण आता या परिसरात आणखीन काही दहशतवादी असल्याची शक्यता नाकारण्यात येत आहे. शक्यता कमी वर्तवली जात आहे. आणखीन काही दहशतवादी या परिसरात असतील अशी शक्यता आता कमी आहे आणि त्याचमुळे कुठेतरी हे ऑपरेशन जे लष्कर या ठिकाणी राबवत होतं ते ऑपरेशन आता संपवण्यात आलेला आहे अशी माहिती नुकतीच मिळते. आपण पाहतोय पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा जवानांनी या ठिकाणी बदला घेतलेला आहे. 2 दहशतवाद्यांना या ठिकाणी कंठस्नान घालण्यात आलंय. या हल्ल्यामध्ये आपण पाहिलं 4 जवान या ठिकाणी शहीद झालेले आहेत. मात्र 2 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. त्यामुळे एक मोठा दिलासा खरं तर मिळत आहे. तर जैश ए मोहम्मदचे हे 2 दहशतवादी ज्यांचा या ठिकाणी खात्मा करण्यात आलेला आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलीन इथे ही चकमक पहाटेपासून सुरू होती. पुलवामा हल्ल्यासाठी गेल्या महिन्यात पूंछ मार्गे खरं तर जैश ए मोहम्मदच्या 15 दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी देखील केली होती आणि एकूणच या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचं काम या ठिकाणी लष्करामार्फत राबवलं जात आहे.